28 एप्रिल 2025 रेखाचित्रम नावाचा मल्याळम सिनेमा बघितला. सस्पेन्स मूवी आहे. ठीक आहे. थोडक्यात असं आहे की एक मर्डर झालेला असतो आणि त्या मर्डरचे म्हणजे खूप जुना गोष्ट असते, पण रिसेंटली अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे त्या केसला म्हणजे ओपन करायची वेळ येते, किंवा ती घटना झाली हे कोणाला माहितीच नसतं ऍक्च्युली. कारण ज्या मुलीचा मर्डर झालेला असतो तर ती नाहीशी झाली आहे याचा रिपोर्ट पण FIR पण कोणी दर्ज केलेलं नसतं. पण अचानक एका माणूस सुसाईड करतो आणि तो मोबाईलवर आपलं म्हणजे शेवटचं हे अपलोड करतो की असं असं मी आणि माझे दोघं मित्र यांनी मिळून, कारण 4 असतात ते ऍक्च्युली, तर त्याच्यातला एक ऑलरेडी मेला असतो, तर आम्ही असं 3 मित्रांनी मिळून एका मुलीला आम्ही गाडलंय अशा जिथे मी आता बसलोय, म्हणजे तो दाखवतो तिथला व्हिडिओ, आणि मी अशा ठिकाणी बसलोय आणि इथे आम्ही गाडलेलं आहे आणि त्याच्यात हे लोक इन्व्हॉल्व्ह आहे. आम्हाला या कामाबद्दल गाडण्याबद्दल पैसे मिळाले आणि त्याच्यातनंच आम्ही खूप श्रीमंत झालो वगैरे वगैरे करून तो म्हणजे हे करतो. आता त्याला जो घेऊन आला असतो त्या जंगलामध्ये ड्रायव्हर, तर तो बराच वेळ वाट बघतो, नाही आला म्हणून तो शोधतो, मग ते सापडतो. म्हणजे थोडक्यात त्याचं प्रेत सापडते आणि मग झालं तिथे. मग आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे खोदाखादी सुरू होते. खूप प्रयत्नांनंतर शेवटी प्रेत म्हणजे हाडं सापडतात. मग ते फॉरेन्सिक लॅबमध्ये वगैरे सगळं होतं आणि हे क्लिअर होतं की म्हणजे मुलीचंच आहे, एज ग्रुप वगैरे सगळं कळतं. पण तिच्या याच्यामध्ये पायल पण एक सापडते, तर ती पायल पण कोणाची, म्हणजे शोध घेणं सुरू होतं की अशी मुलगी कोण आहे बरं, तिचं नाव गाव पत्ता काहीच माहित नसतं कोणालाच. मग आता जे शोधकार्य सुरू होतं पोलिसांचं, तर आणि त्या माणसाने मरताना ज्याची नावं गेली तो एक मोठा बिग शॉट असतो आणि त्याची बायको हॉस्पिटलाइज असते आणि म्हणजे मरणासन्न स्थितीतच असते, पण रिकव्हर करत असते. आणि एक मुलगा म्हणजे मोठं त्या केरळमधला तो बिग शॉट असतो. आता त्याच्यावर ब्लेम करायचं, त्याची विचारपूस चौकशी करायची, तर सगळे लोक हे करायला लागतात की बा कसं काय एवढा मोठा माणूस आणि चांगला माणूस असू शकतो वगैरे. पण मग पोलिसांची जशी जशी इन्क्वायरी सुरू होते, एक 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 रहस्य उलगडत जातं. एक एक रहस्य म्हणजे आधी ती जी मुलगी असते तर ती आता कोण असेल, काय असेल, तर मग एक जण कोणातरी त्यांना सांगतं की नाही, हिचं नाव रेखा आहे आणि तिला हिरोईन बनायचं असतं, म्हणून ती त्या गावात आली असते, केरळमधल्या एका छोट्या गावामध्ये, आणि तिथे मामुट्टी बरोबर शूटिंग होते तिचं, एक ग्रुप सॉंगच्या बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना परत बोलवलं असतं, काही आणखीन सीन करायचे असतात, तर ही मुलगी गायबच, म्हणजे येतच नाही. म्हणजे त्याच्यानंतर सगळ्या मुली येतात पण ही काही येत नाही. तेव्हापासून ती गेली तर गेलीच म्हणजे असं, आणि काहीच कोणी म्हणजे लक्ष घेत नाही किंवा काय. मग आता त्यांना नाव तर कळतं की तिचं नाव रेखा आहे. मग आता स्केच त्या फोटोवरून जी फिल्म मिळते शूट केलेली, त्याच्यावरून ते तिचं म्हणजे स्केच हे करतात, तयार करतात. पण ते म्हणतात आपण आणखीन माहिती घेऊ आणि मगच हे करूया, पब्लिश करू की ह्या मुलीला कोणी ओळखतं का असं. मग आता म्हणजे कोणाची मुलगी, मग शोधतात तर एक म्हातारा माणूस पायल बघून म्हणतो की हो, माझ्याच मुलीची आहे. म्हणजे ते मग रेखा नावाच्या आणि त्या नावाच्या मुलींचा शोध घेतात, बघ कोणाची मुलगी मिसिंग आहे, म्हणजे मिसिंग केसेस बघतात आधी, पण काही कुठे सापडत नाही. आणि जो माणूस क्लेम करतो पायल करता की ही माझ्याच मुलीची पायल आहे,
तर त्याचा आणि ह्याचा DNA मॅच होत नाही. मग परत ते लांबत जातं. मग शूटिंगच्याही काही लोकांना विचारतात, मग त्यांच्याकडनं फक्त त्यांना हे कळतं की एक सिस्टर, शूटिंगवाले असं काही सांगू शकत नाही. मग त्यांना एक कळतं की जी सिस्टर असते तिथली, म्हणजे जे चर्चमध्ये त्यांची ती शूटिंग चालली असते, तर तिथली सिस्टर होती तिथे शूटिंगच्या वेळेस, तर तिला कदाचित काही माहीत असेल. मग हा पोलीस तिला भेटायला जातो. मग ती सांगते की असं असं होती ती, आणि छान मुलगी होती, माझं तिचं खूप छान जमलं, कारण ती माझ्या कितीतरी वेळ माझ्याच बरोबर होती, आणि नंतर तिचं तो ननचा पोशाख फाटला म्हणून तिला आम्ही दिला. मग रात्री झोपायला पण मी तिला हे केलं होतं, पण म्हणे सकाळी ती पैसे आणि सगळं घेऊन पळून गेली, म्हणजे गायबच झाली म्हणे ती. तेव्हापासून काही पत्ताच नाहीये तिचा. तर आता काय करायचं. मग पुन्हा यांचे शोध सुरू होतात की पैसे घेऊन आणि हे गायब, हिचं एकटीचं काम नाही असू शकत. मग शोध करता करता कळतं की ती, म्हणजे ती सांगते की मी साऊथची आहे असे सांगत असते. पण मग नंतर परत जेव्हा फिल्म लाईनमध्ये हे करतात, हे लोक पब्लिश करतात तिचा फोटो आणि तिच्याबद्दल थोडंसं, तर मग फिल्ममधलाच एक डायरेक्टर बोलवतो त्यांना आणि म्हणतो की तिची मला बरीच पत्र आलेली आहेत आणि त्याच्यात तिचा ॲड्रेस आहे. तर मग हे लोक पोचतात त्या ॲड्रेसवर, आणि मग तिथे कळतं की काही वर्षांपूर्वी तिचे आई वडील आणि म्हणजे ती बहीण भेटते त्यांना, तिची लहान बहीण, तर आलेले असतात तिथे राहायला, आणि तिच्या डोक्यात तेव्हापासूनच ते फिल्म लाईनचं खूळ असतं. आणि पण एकदा दोनदा म्हणजे ती अशी आधी हट्ट करून त्याचे सिनेमे वगैरे बघते, पण नंतर लपून छपून बघायला लागते. नंतर मग ती पत्र जेव्हा पाठवायला सुरुवात करते डायरेक्टर्सना आणि त्यांना, तर ते ती तिथल्या तिथेच बाहेरच्या बाहेर घ्यायची, पण एकदा ते एक पत्र वडिलांच्या हाती पडते, मग वडील तिला खूप रागवतात, मारतात वगैरे. तर त्या रात्रीच ती घरातनं पळून जाते, आणि ती पळून जाते ती डायरेक्टली इकडे शूटिंगच्याच इथे आलेली असते, आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं काहीच माहित नाही. ती बहीण पायल पण ओळखते, तर ती म्हणे मी इतके दिवस या आशेवर होती की इथे म्हणजे येईल आज ना उद्या माझी बहीण इथे, पण म्हणजे आता तुम्ही माझी ती आशा मळून टाकली. म्हणजे तो सांगतो मग सगळं की आम्हाला असं असं स्केलेटन सापडलं. मग आता हे तर कळलं की ही आली होती इथून, पण मग आता मारलं कोणी. मग अजून एक जण जो असतो चौथा त्यांच्यामधला, तर हे लोक त्याचा माग काढत काढत पोचतात, आणि मग त्याच्याकडून कळतं की त्याचे वडील ह्यात नसतात. तर तो म्हणे मी माझ्या वडिलांना आणि ह्या तिघांना प्रेत नेताना पाहिलं, म्हणजे एका मुलीला गुंडाळून नेताना पाहिलं, आणि त्याच्याबरोबर हा होता तो एका, म्हणजे तो जो बिग शॉट होतो त्याचं तर नाव घेतोच, आणि शिवाय अजून एक जण होता, म्हणजे हे कन्फर्म होऊन जातं की तो बिग शॉट होताच. मग हे लोक अजून माहिती काढतात, तर त्या बिग शॉटनी आपलं नाव सगळं बदललेलं असतं, त्याच्या बायकोचंही नाव, म्हणजे तो ख्रिश्चन नाव ठेवलेलं असतं, ऍक्च्युली त्याचं नाव वेगळंच असतं, म्हणजे तो त्या चर्चमध्येच काम करायला असतो, आणि त्याची जी बायको आता मरणसान्न अवस्थेत असते ती तिथे कामाला असते. आणि ह्यांच्या मनामध्ये जेव्हा हे लोक बघतात की मिशनला, चर्चला इतके पैसे येतात, लोक डोनेशन्स देतात, आणि म्हणजे भरपूर आहे, तर इथे जर आपण डल्ला मारला तर नुसतंच सोनं गोल्ड नाही, तर मूर्त्या आहेत कॉस्टली, आणि पैसा आहे, तर एकट्याच्याने तर होत नाही. मग हे दोघं मिलीभगत करतात आणि मग ठरवतात की आपण आता डल्ला मारायचा. मग ती आणि ती काय साफसफाई आणि सगळ्याचं काम करतच असते, तर ती एकदा साबणावर त्या जोरीच्या किल्लीचा छाप घेतो. यांनी किल्ली बिल्ली बनवून आणून ठेवलेली असते. आता योग्य वेळेचीच वाट बघत असतात, तर ह्यांना ती योग्य वेळ त्या दिवशी सापडते, ज्या दिवशी सिस्टर त्या रेखाला घेऊन चर्चमध्ये आलेली असते,
आणि तिला झोपायला जागा दिली असते त्याच तिजोरीच्या रूममध्ये. तर मग हे लोक ठरवतात की आता आज आपण रात्री तिजोरीवर हात साफ करायचा. मग ती किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक बनवते त्याच्यात ती झोपेच्या गोळ्या टाकते. पण नेमकी रेखा म्हणते की मला ही भाजी नको, मी काही मटण खात नाही. झालं आता तिचं, बाकी तर सगळे झोपतात पण आता हिच्याच खोलीमध्ये ती जागी होते. मग ही तिला गळा दाबून मारते आणि मग हे लोक सगळं घेतात आणि निघतात तिकडनं आणि याला गुंडाळून प्रेताला तिथे गाडतात. तर हे सगळं चालू असताना त्या लहान म्हणजे ज्यांनी सांगितलं असतं त्यांनी पाहिलं असतं. त्याला असं वाटतं आपले वडील शूटिंग करतात, कारण त्याच्या वडिलांना शूटिंगचं खूप वेळ असतं. आणि गाडताना तो जो म्हणजे त्याचे जे वडील असतात तर ते खरं याच्या सगळ्यांच्या अगेन्स्ट असतात आणि ते नाहीच म्हणत असतात म्हणजे सगळं करायला. पण मग त्याच्या बदल्यात यांना पैसा भरपूर दिला जातो आणि मग गाडताना सुद्धा तिचे पाय हलतात. तसं म्हणतात अरे ही जिवंत आहे, मेली नाही आहे. पण तो हा जो चर्चमध्ये काम करणार असतो तो म्हणजे जो आता बिग शॉट असतो तो म्हणतो काही नाही. आणि मग ते लोक तिला तिथेच गाडतात. आणि मग त्याच्यानंतर पैशाचं वाटप झाल्यावर ते एकमेकांना कधी भेटतही नाही, एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाही, एकमेकांबद्दल काही माहीत नसते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ताच लागत नाही. आणि तिच्या आई वडिलांनी सुद्धा रेखाच्या FIR दाखलच केली नसते की ती मिसिंग आहे किंवा काय काय. त्याच्यामुळे ती इतक्या वर्षापूर्वीची 30-35 वर्षापूर्वीची घटना आता समोर येते आणि या सगळ्यांचं पितळ उघडं पडतं. मग त्याला आता अरेस्ट करायचं, त्याच्या अगेन्स्ट सगळे मग पुरावे मिळतात. तर त्याची बायको म्हणते पहा इतके दिवस आपलं जीवन किती छान गेलं आरामात, आता मला जेल हे. तर तो म्हणतो नाही तुला नाही जेल मी भोगू देणार आणि भोगायची वेळ येणार. तो तिला तिथेच मारून टाकतो हॉस्पिटलमध्येच, म्हणजे तिच्या त्या नळ्या काढून आणि मग याला जेल होते. तर अशा पद्धतीने तो मर्डर मिस्ट्री उलगडल्या जाते. तर ओव्हरऑल ठीक आहे.